संविधान सन्मान अभियानामध्ये आपल्याला घराघरात जाऊन वास्तव सांगितलं पाहिजे। जर माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर घटनेतलं 370 कलम आपल्याला काढता आलं नसतं, कारण नेहरूंना 370 कलम कंपल्सरी करायचं होतं। माननीय बाबासाहेबांच्या आग्रहाखातर ते टेम्पररी झालं। काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा आग्रह होता की घटनेमध्ये उल्लेख करा की धर्माच्या आधारे आरक्षण दिलं पाहिजे। बाबासाहेबांनी विरोध केला की धर्माच्या आधारे नाही मिळणार आरक्षण, त्यामुळे घटनेमध्ये धर्माच्या आधारे आरक्षण नाही, जे काँग्रेसला आज आणायचा विचार आहे। मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या काँग्रेसने भारतरत्न माननीय बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या केल्या आहेत। परवा भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीच्या जागेवर काँग्रेस मोदींवर आणि आमच्या सगळ्यांवर टीका करत होती, पण ज्यावेळी माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन दिल्लीत झालं, त्यांच्या फॉलोअर्सची इच्छा होती की जसं केंद्रीय नेत्यांचे तिकडे झाले तिथे बाबासाहेबांचे अंतिम संस्कार व्हावेत। जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईला न्यायला लावलं। जवाहरलाल नेहरूंनी 6 महिन्यात माई आंबेडकरांना त्यांच्या घरातनं सरकारी बंगल्यातनं बाहेर काढलं, कुटुंबियांना। हे लोकांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे।